मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला आता वेग आलाय। सदस्य नोंदणीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आता मैदानात उतरले। दक्षिण मुंबईतील 5 महाविद्यालयांना अमित ठाकरेंनी भेट दिली आहे। जेन झींना मनसेशी जोडून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। अमित ठाकरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादही साधलाय। ऑगस्टला आम्ही डिक्लेअर केलं की सभासद नोंदणी चालू होईल आणि मला ते पहिला आठवडाभर बघायचं होतं। आठवड्याभरानंतर मी फिरायला चालू करणार होतो, त्या दिवशीच बोललेलो। आज मला वाटतं दक्षिण मुंबई आहे, असं हळूहळू दक्षिण मध्य वगैरे आपण करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर मी तुम्हाला अख्खा दौरा पाठवतो आणि जिथे जिथे नाही भेटायला मिळणार तिकडे मग जसा महाराष्ट्राचा दौरा निघेल तिकडे आम्ही जाऊन भेटणार आहोत। या सदस्य नोंदणीचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, कशा पद्धतीने अभियान राबवलं जातंय? मोठ्या प्रमाणावर अभियान राबवलं जातं। आपण आता खऱ्या अर्थानं आपण इकडे मुंबईच्या एका कॉलेजला आहोत आणि आपण बघू शकतो तोच ते अभियान राबवलं जे प्रकरण आहे, संपूर्ण गोष्ट आहे, हे सगळं आपल्याला दिसतंय। एकंदर मोठ्या प्रमाणावर हा संपूर्ण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणीची आहे ती सुरू। एक बोर्ड सुद्धा आता सदस्य नोंदणीचा इकडे केला गेलाय। ह्याचंच कारण कुठे ना कुठे आता मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सुद्धा आता मैदानावर उतरले आहेत। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर जेनझीच्या आंदोलनानंतर आता सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर प्रत्येक पक्ष करता दिसतोय। त्यात मनसे विद्यार्थी सेनेचं 20वा वर्धापन दिन आटपला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी समोर आल्या आणि आज थेट अमित ठाकरे स्वतः मैदानात उतरले आणि प्रत्येक कॉलेजला जाऊन पाहिलं। आज 5 कॉलेजेस केलेत, ते मुंबईच्या अनेक कॉलेजमध्ये जाणार, त्या सोबतच ते महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये पण जाणार आहेत। आता ही सदस्य नोंदणी होऊन ही सगळी विद्यार्थी मनसेच्या पाठीशी उभी राहत आहेत का आणि ही विद्यार्थी मनसेच्या पाठीशी उभी राहून अमित ठाकरेंसोबत काही वेगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर नेतृत्वाकडे पाहत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी।